मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे घरात बाग तयार करण्यासाठी श्रावणाचा काळ उत्तम असतो. काय ते बघा. पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. श्रावण महिना असल्याने ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. हा काळ घरात बाग तयार करण्यासाठी उत्तम काळ असतो. अशा वेळी घरातील बाग तयार करण्याकडे लक्ष दिल्यास त्याचा वर्षभर फायदा होतो. घरात बाग साकारताना कुंडीची साधारण अर्धी इंची भरली त्यावर खत मातीचे मिश्रण घालावे. माती चिकट होऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा, योग्य ओलावा टिकून राहावा, रोपांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मिळावीत अशा कळीच्या मुद्द्यांना तोंड देण्यासाठी खालील प्रमाण वापरतात. खत माती मिश्रणामध्ये 30% माती आणि इतर सर्व जिन्नस मिळून 70% असे साधारण प्रमाण असावे. शेणखत, कंपोस्ट खत, कडुलिंबाची पेंड व कोकोपीट प्रत्येकी ओंजळभर आणि 2 चमचे स्टेरोमिल, मूठभर राख व वाळू असे मिश्रण तयार करून कुंडी भरावी. लाकडाच्या कोळशाची राख देखील मूठभर वापरू शकता. कुंडीचा वरून 3 इंच भाग मोकळा ठेवावा, म्हणजे पाणी घालताना माती बाहेर येणार नाही. यथावकाश पालापाचोळा खाली बसल्यास वरून आवश्यक तेवढी खत मातीची भर घालावी. हे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालते. एखादा जिन्नस मिळाला नाही तरी चालेल, परंतु प्रत्येकाचे महत्व आहे. जसे शेणखत हिरव्या वाढीसाठी, कोकोपीट ओलाव्यासाठी आणि कंपोस्ट स्टेरिमिल विविध पोषक घटकांचा पुरवठा करण्यासाठी महत्वाचे ठरते. कडुलिंबाची पेंड खत आणि कीटकनाशक असे दुहेरी काम करतात. त्यामुळे तिचा वापर अनिवार्य आहे. गच्चीवर फळझाडांची रोपे लावण्याकरिता मोठे ड्रम वगैरे उंच वाफे वापरावे. ड्रमला वरपर्यंत लहान आकाराची जास्त भोके पाडावे. ते वर दिलेल्या पद्धतीने भरावेत. गच्चीवर केळी लावण्यासाठी सुरुवातीला 4 विटांच्या उंचीचा वाफा करावा व केळीच्या वाढीनुसार त्याची उंची वाढवावी. जमिनीवरील वाफे याच प्रकारे भरावेत. खड्ड्यातील मातीची गुणवत्ता खराब असल्यास त्यामध्ये चांगली माती आणि अधिक जैवभार घालावा. नीम पेंड राख यांचे प्रमाण वाढवावे. आल्याची लागवड करण्यासाठी माती अधिक मोकळी राहणे जरुरीचे असते. यासाठी विटांचा चुरा जास्त घालावा. पाणी साचल्यास मुळं कुजतात. आणखीन एक टीप आहे, बघूया काय ते. कोणती झाडे झुडपे लावल्यास सौख्य नांदेल. घरात झाडे झुडपे लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सौख्यच येत नाही तर घरातील व्यक्तींचे आरोग्यही उत्तम राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणकोणती झाडे व कोणत्या दिशेला लावावी ते जाणून घेऊन घ्या. पारिजातकाचे रोप घरात लावणे शुभ मानले गेले आहे. समुद्र मंथनात 11व्या क्रमांकावर जे रत्न मिळाले तेच हे पारिजातकाचे वृक्ष आहे. हे दैवतुल्य वृक्ष असून त्याच्या स्पर्शाने थकवा जातो, ऊर्जेचा संचार होतो व देव दोष शांत होऊन घरातील सदस्यांचे कल्याण होते. पाहिजे. मनी प्लांटचे रोपही घरात सुख समृद्धी आणते. याची देखभालही जास्त करावी लागत नाही. धनप्राप्ती बरोबरच याची सुंदर मोठी पाने मन आनंदी ठेवतात. याचा वेल खालच्या दिशेने न जाता नेहमी वरच्या दिशेलाच जायला हवा, जेणेकरून आपणही नवी उंची गाठू शकू. अश्वगंधा लावल्याने घरातील वास्तुदोष नाहीसा होतो.
असे मानले जात आहे की फुलांची छोटी रोपे जास्त जागा घेत नाही व घराची वास्तवी उत्तम राखतात. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.